मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग, खूप भारी दाखवला आहे. फायनली आपण ज्या दिवसाची वाट पाहत होतो तो दिवस सगळ्यांच्या समोर आला आहे. म्हणजे सायलीला आपण तन्वी असल्याची खात्री पटली आहे आणि सोबत मधुभाऊने आता अर्जुन आणि सायलीच्या वाढदिवशी सायलीच खरी तन्वी आहे हे आता सगळ्यांना सांगून टाकलेलं आहे. इकडे आता अर्जुन आणि सायलीचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. म्हणजे आता अर्जुनचा वाढदिवस तर त्या दिवशी असतो, पण मधुभाऊना सायली त्या दिवशी सापडली आहे म्हणून सायलीचा सुद्धा वाढदिवस त्याच दिवशी आहे. पण आता इकडे जेव्हा बड्डे सेलिब्रेशन असतं आणि सायली अर्जुनचं औक्षण करत असते, तेव्हा सायलीला मागचा भूतकाळ आता अगदी मात्र क्लिअर आठवायला लागला आहे. म्हणजे अर्जुनचा वाढदिवस आणि त्या दिवशी झालेला तिचा अपघात आणि त्याच दिवशी ती मधुभावना सापडली, हे सगळं सगळं आता सायलीला आठवायला लागलेलं आहे. आणि तेव्हा आता मधुभाऊनी स्वतः सगळ्यांसमोर सायली हीच तन्वी आहे आणि प्रतिमा रविराज यांची मुलगी आहे हे सिद्ध केलं आहे. म्हणजे आता सायली जेव्हा अर्जुनला तिने अर्जुनच्या वाढदिवशी जे चित्र काढलेलं असतं जे चित्र आणून देते. म्हणजे त्याच दिवशी त्यांचा अपघातसुद्धा झालेला असतो आणि सायलीने काढलेलं ते शेवटचं चित्र असतं. आणि सायलीला चांगलं आठवतं की तिने ते अर्जुनच्या वाढदिवशी त्याला गिफ्ट म्हणून काढलेलं चित्र असतं. आणि हे जेव्हा आता सायली अर्जुनला देत असते, तेव्हाच मात्र मधुभाऊनी खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा केला आहे. आणि प्रेक्षकांची एवढ्या दिवसांची जी प्रतीक्षा होती, ज्या गोष्टीची वाट पाहत होते, फायनली ते आता मधुभाऊनी सगळ्यांच्या समोर आणलं आहे. आणि सायलीच खरी तन्वी आहे आणि रविराज प्रतिमाची मुलगी आहे हे फायनली आता सगळ्यांना समजलं आहे. पण आता हे नेमकं सगळं कसं कसं घडलं आहे, काय घडलं आहे, हे सगळं काही आपण डिटेल्समध्ये पाहूया. पण प्रेक्षकांना त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवनवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. मंडळी, इकडे आता अर्जुनचा वाढदिवस जवळ आलेला आहे आणि आता सगळ्यांनी ठरवलं आहे की अर्जुन आणि सायलीला आपण सगळ्यांनी खूप मोठं सरप्राईज द्यायचं. आता अर्जुन सायली दोघंसुद्धा बाहेर गेलेत, म्हणजे मधुभाऊंना भेटायला गेलेले असतात. सायलीला आता तिच्या डोक्यात एकच प्रश्न सुरू आहे आणि तिला त्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, म्हणून ती मधुभाऊंना सारखीच भेटायला चाललेली आहे. आणि ते दोघंसुद्धा गेलेत. तिकडे आता चैतन्य म्हणतो की काय आहे ना, हे दोघं आल्यानंतर त्या दोघांना खूप मोठं सरप्राईज द्यायचं आहे. आपण कोणीही सांगायचं नाही की आपण एवढं डेकोरेशनची तयारी करतोय किंवा सेलिब्रेट करणार आहोत. आणि रविराज आणि प्रतिमासुद्धा ते इकडे आलेले असतात. प्रतिमा म्हणते, अरे पण सायलीला माहिती आहे तिचा वाढदिवस आहे, ते ती त्यांचा वाढदिवस कसं विसरणार. आणि मी रात्री सायलीला बड्डे विशसुद्धा केलं होतं, त्याच्यामुळे सायलीला सगळं काय माहिती आहे. हो, पण मी अर्जुनला अजूनही काही बड्डे विश केलं नाही आहे. पण तेवढ्यात आता रविराजांना प्रश्न पडतो की काय योगायोग आहे ना, म्हणजे अर्जुनचा वाढदिवस आणि त्याच दिवशी सायलीचा सुद्धा वाढदिवस, असा कसा योगायोग असू शकतो. आता चैतन्य मस्करीत म्हणत असतो की अरे बापरे, रविराज काकांना केवढा मोठा प्रश्न पडला आहे. त्यावर आता प्रतिमा म्हणते, अरे मस्करी नाही रे, पण बघ ना, खरंच खरी गोष्ट आहे. सायलीचा आणि अर्जुनचा वाढदिवस एकाच दिवशी कसा काय असू शकतो. त्यावर आता चैतन्य म्हणतो, बरं ठीक आहे, प्रश्न खूप मोठा आहे, पण ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो. काय आहे ना, आपल्या अर्जुन साहेबांचा वाढदिवस याच दिवशी असतो, पण सायलीचा मात्र वाढदिवस या दिवशी नाही आहे. म्हणजे तिचा हा खरा वाढदिवस नाही आहे. सायली वडीची खरं तर जन्मतारीख काय आहे हे तिलासुद्धा माहीत नाही आहे. पण ती मधुभाऊंना ज्या दिवशी सापडली तोच हा दिवस आणि म्हणून तिचा आज वाढदिवस असतो. काय आहे ना, मधुभाऊ आश्रमात जेव्हा जेव्हा जी मुलं त्यांना ज्या ज्या दिवशी सापडलेत ना, त्यांनी त्यांचा तोच दिवस वाढदिवस म्हणून साजरा करतात. आणि सायली वहिनी मधुभाऊंना आजच्याच दिवशी सापडल्या होत्या मंदिरामध्ये. आणि म्हणूनच मधुभाऊ सायलीचा वाढदिवस हा आजच्या दिवशी साजरा करतात. आता हे प्रतिमाने जेव्हा ऐकलंय चैतन्याच्या तोंडातून, म्हणजे सायली आजच्या दिवशी अर्जुनच्या वाढदिवशी मधुभाऊंना सापडली होती. आता हे ऐकल्यानंतर प्रतिमाच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. कारण ह्याच दिवशी अर्जुनचा वाढदिवस आणि त्याच दिवशी प्रतिमा, रविराज आणि तन्वीचा अपघात झालेला आणि त्याच दिवशी तन्वी हरवली होती. ह्या सगळ्या गोष्टी जुळत्या मुळत्या आहेत. आणि आता प्रतिमाला असं वाटतं की म्हणजे आपली तन्वीसुद्धा त्याच दिवशी हरवली होती आणि आता ती रविराजांना सांगायला जाणार, बोलणारच तिच्या मनातली शंका. तेवढंच तिला आठवतं की रविराजांनी सक्त सांगितलं आहे की तन्वीचा या दिवशी विषय म्हणजे कधी विषय काढायचा नाही, पुन्हा त्या मागच्या भूतकाळात जायचं नाही आणि पुन्हा त्या गोष्टीची आस लावून घ्यायची नाही आहे. त्यावर प्रतिमा म्हणते की नको, आजच्या दिवशी परत मी ह्यांना ह्या गोष्टीची आठवण करून दिली तर ते पुन्हा चिडतील आणि आजचा दिवस सगळ्यांचाच खराब जाईल. आणि म्हणून आता प्रतिमा कोणालाच काही सांगत नाही, इव्हन रविराजांना सुद्धा काहीच बोलत नाही आहे. पण प्रतिमाच्या मनात आता कुठेतरी वेगळीच धाकधूक व्हायला सुरुवात झाली आहे. तिला आता सायलीबद्दल आणि तन्वीबद्दल काहीतरी साम्य वाटायला लागलं आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी तन्वीच्या आणि सायलीच्या सारख्या आहेतच, पण हा एवढा योगायोग कसा काय असू शकतो. तर इकडे अर्जुन आणि सायली तर पुन्हा एकदा मधुभाऊंना भेटायला आलेले असतात आणि त्यांना आता त्या गोष्टीच्या मुळाशी जायचं असतं, ज्या माणसाने मधुभाऊवर पुन्हा एकदा जीवघेणा हल्ला केला आहे. आणि आता अर्जुन आणि सायलीचा पहिला संशय हा आता सचिनवरती आणि साक्षीवरती आहे. पण आता इथे अर्जुनने सांगितलेलं असतं की मला सगळे CCTV फुटेज पाहायचे.
म्हणजे गेल्या 8 दिवसामध्ये किंवा याच्या आधी जेव्हा जेव्हा कोणी व्यक्ती आल्या असतील किंवा अननोन व्यक्ती आली असेल, मला सगळं CCTV फुटेज चेक करायचं आहे. आणि पुन्हा आता जेव्हा सगळं CCTV फुटेज चेक केलं जातं, तेव्हा मात्र मधुभाऊंवर जो हल्ला करणारा व्यक्ती आहे, तो आणि वॉचमॅन या दोघांचं बोलणं आता इथे कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. आणि ते फुटेज आता इकडे मिळाले. ते दोघंजण एकमेकांशी मधुभाऊंच्या रूमच्या बाहेरच बोलताना दिसत आहेत. आता त्या फुटेजमध्ये त्या माणसाचा चेहरा काही अगदी क्लिअर दिसत नाही आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की तोच माणूस आहे जो मधुभाऊंच्या रूममध्ये गेला होता आणि तो तिथल्या वॉचमॅनशी सुद्धा बोलतोय. आणि थोड्या वेळातच वॉचमॅन तिथून निघून गेला होता. म्हणजे तो माणूस कोण आहे हे वॉचमॅनला माहिती आहे आणि एवढे दिवस वॉचमॅन आपल्याशी खोटं बोलला. म्हणजे मधुभाऊंवर हल्ला हल्ला करणाऱ्या व्यक्तीला याच वॉचमॅनने मदत केली हे आता अर्जुनच्या अगदी बरोबर लक्षात आलं. पण त्या व्यक्तीचा चेहरा आता क्लिअर दिसत नसल्यामुळे तो माणूस नक्की कोण आहे हे आता अर्जुनला अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे. पण आता जेव्हा अर्जुनला कळतं की या सगळ्यात या वॉचमॅनचा सुद्धा हात आहे, तेव्हा मात्र आता अर्जुनने त्याला ताब्यात घेतलं आहे. आणि आता इन्स्पेक्टर सावंत यांना सांगितलं की याच्याकडून सगळी कसून चौकशी करा. तो माणूस कोण आहे, त्याचं काय आहे, हवं तर त्या माणसाचा स्केच करून घ्या. आणि अर्जुनने आता त्या वॉचमॅनला धमकावलं आहे, जर खरं खरं सगळं नाही सांगितलंस तर आयुष्यभर जेलमध्ये कसा सोडशील याची सोय मी करून घेईन. आणि त्याच्यामुळे आता त्या वॉचमॅनने सुद्धा घाबरून सगळ्या गोष्टींची कबुली दिली आहे. आणि एक माणूस सध्या वारंवार या रूममध्ये येतो हे आता त्यांनी अर्जुनला सांगितलंय. आता या गोष्टीवर सायली घाबरली आहे. सायली म्हणते तो माणूस कोण आहे तो आपल्याला सापडेलच, पण मधुभाऊंच्या जीवाला इथे धोका आहे. म्हणजे ही गोष्ट 1-2 वेळा घडली आहे, तो माणूस सतत इथे येतोय, म्हणजे मधुभाऊंच्या जीवाला धोका आहे. आपण मधुभाऊंना इथे ठेवू शकत नाही आहे. आपल्याला काही झालं तरी मधुभाऊंना इथून हलवायला हवं. त्यावर आता अर्जुन म्हणतो की हो, आपण आत्ताच्या आता डॉक्टरांशी बोलूया आणि मधुभाऊंना इथून हलवण्यासाठी काय काय करता येईल हे आपण विचारून घेऊया. अर्जुन सायली आता इकडे येऊन डॉक्टरांना भेटतात आणि या झालेल्या सगळ्या प्रकारावरती आता डॉक्टरांनी सजेशन केलं की तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. तशी मधुभाऊ आता आउट ऑफ डेंजर आहेत, त्यांच्या जीवाला तसाही काही धोका नाही आहे, फक्त त्यांना ऑक्सिजनची गरज आहे. आणि तुम्ही जर त्यांना घरी घेऊन गेलात तर चांगलीच गोष्ट आहे, कारण सतत त्यांच्यासोबत कोणीतरी राहील, त्यांना बोलता येईल आणि जेवढे तुम्ही त्यांना वेळ द्याल ना तेवढे ते लवकर रिकवर होतील असं आता डॉक्टरांनी सांगितलं आहे. घरी जर त्यांना व्यवस्थित काळजी घेतली, त्यांची फिजिओथेरपी घेतली, एक्सरसाइज करून घेतली, त्यांना वेळ दिला तर मधुभाऊ लवकरात लवकर बोलायला सुद्धा लागू शकतात. आता हे म्हटल्यानंतर आता अर्जुन म्हणतो की एक काम करूया, आपण आजच्या आजच मधुभाऊंना घरी घेऊन जाऊया आणि घरातच आपण हवं तर एखादी नर्ससुद्धा मॅनेज करूया. आता या गोष्टीवर सायलीला आणि ज्या ह्या आहेत कुसुमताई आहेत त्यांनासुद्धा खूप आनंद होतो. म्हणजे फायनली आता मधुभाऊंना आपण घरी घेऊन चाललो आहे. सायलीला तर आता मधुभाऊंना कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालेलं आहे. आणि आता अर्जुन सायलीने दोघांनीसुद्धा मधुभाऊंना घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. इकडे कुसुमसुद्धा आता जाता जाता सायलीला निरोप देते आणि म्हणते की मधुभाऊंची काळजी घे. मला खात्री आहे मधुभाऊ लवकरच बोलायला सुद्धा लागतील आणि तू मधुभाऊंची काळजी घेशील याची मला खात्रीच आहे. आणि आता ह्या दोघीसुद्धा एकमेकींचा निरोप घेतात आणि कुसुमसुद्धा आता निघून जाते. तर इकडे सुभेदारांच्या घरामध्ये आता अर्जुन सायलीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्याची तयारी सुरू आहे. आणि आता जेव्हा अर्जुन सायली घरी येतात तेव्हा मधुभाऊंना डायरेक्ट त्यांच्या रूममध्ये घेऊन जातात. आता इकडे अर्जुन आणि सायलीला त्यांनी आपण एवढं मोठं प्लॅनिंग केलं आहे हे कळूच देत नाही. आणि आता जेव्हा अर्जुन सायली त्यांच्या रूममधून खाली येतात आणि त्यांना हे सगळं बघून खूप मोठा शॉक बसला. म्हणजे इतकी छान तयारी केली आहे. अर्जुन म्हणतो की अरे वा वा, एवढं मोठं सरप्राईज प्लॅनिंग, एवढी मोठी पार्टी, बापरे, पार्टीला सगळ्यांनाच इन्व्हाइट केलं की काय. आता अर्जुन इथे अजूनही मस्करी करत असतो, कारण हा त्यांचा फॅमिली प्रोग्राम होणार असतो छोटासा. आणि तेवढ्यातच आता सायलीच्या अंगावरती अशा गुलाबाच्या पाकळ्या पडतात. सायली खूप खुश झालेली असते आणि त्यांनी जे काही डेकोरेशन केलं ते बघून अर्जुन आणि सायली दोघांना सुद्धा खूप आनंद झाला आहे. आता इथे रविराज प्रतिमासुद्धा आलेले असतात आणि म्हणतात की आता गप्पा टप्पा पुरे झाल्या, आम्हा सगळ्यांना भुकासुद्धा लागल्यात, त्यामुळे चला आता लवकर केक कट करून घ्या आणि म्हणजे जेवणावर ताव मारायला मोकळे. रविराजसुद्धा म्हणतात की चला चला अर्जुन सायली या इकडे. तेवढा सायली म्हणते की 2 मिनटं थांबता का, मी पटकन मधुभाऊंना सुद्धा घेऊन येते. त्यावर रविराज म्हणतात की हो, मधुभाऊंना सुद्धा घेऊन येते. आणि सायली जाते आणि आता इथे मधुभाऊंना सुद्धा हॉलमध्ये घेऊन येते. आता मधुभाऊंना सुद्धा सायलीचा आणि अर्जुनचा आजचा वाढदिवस आहे आणि सायली ही तन्वी आहे हे आता मधुभाऊंना माहिती आहे. त्यांना मधुभाऊंना आतून आता खूप त्रास होत असतो, म्हणजे सायली ही तन्वी आहे ही गोष्ट कोणालाच का कळत नाही आहे. आणि ते सांगण्याचा किंवा त्यांना आतून खूप सांगण्याची ती इच्छा होत असते, पण तरीसुद्धा मधुभाऊंना ती गोष्ट सांगताच येत नाही आहे. आणि मधुभाऊंच्या डोळ्यातून अचानकच अश्रू व्हायला लागतात, कारण अर्जुनच्याच वाढदिवशी आता मधुभाऊंना सायली सापडलेली असते आणि तो दिवससुद्धा तसा आता मधुभाऊंना इकडे आठवत असतो. आता इथे कल्पना जी आहे ती सायलीला म्हणते की सायली चल, इथे आता अर्जुनला त्याची ओवाळणी लगेच करून घे. आणि आता सायली इथे अर्जुनच्या जवळ येते आणि त्याच्या कपाळाला टिक्का लावते. तेव्हा मात्र सायलीला आता मागचा भूतकाळ पुन्हा आठवायला सुरुवात होते. आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की बायको, ते गोल गोल पण करणार ना, राऊंड राऊंड करतात ते. त्यावर सायली आता
त्या ग्लानीतच म्हणते की त्याला गोल गोल राऊंड नाही म्हणत, त्याला औक्षण म्हणतात अर्जुन. म्हणजे अर्जुन हा लहान असताना सुद्धा असं चुकीचं म्हणायचा आणि तेव्हाच ही गोष्ट तन्वीने सुद्धा त्याला सांगितलेली असते की औक्षण काय असतं, म्हणजे औक्षण कसं म्हणतात. आणि आता अर्जुनला ते बोलता येत नाही आहे आणि सायलीला आता तोच भूतकाळ पुन्हा आठवतोय अगदी जसाच्या तसा. ती अर्जुनचं औक्षण करत असते आणि तिच्या आजूबाजूला असलेले सगळे लोक, प्रतिमा, रविराज, कल्पना, पूर्णाजी, सगळं सगळं काही आता इकडे सायलीला आठवायला लागलेलं आहे. आणि सायली आता त्याच ग्लानीमध्ये असते आणि हातामध्ये असलेलं ते ताट जे आहे ती तसंच घेऊन ती थांबलेली असते. प्रतिमा म्हणते, सायली अगं काय झालं, तू करतेस ना अर्जुनचं औक्षण. तेवढ्यात आता इथे सायलीला चक्कर आल्यासारखं होतं आणि सायली आता खाली पडणार तेवढ्यात अर्जुन तिला सावरतो आणि म्हणतो की अगं बायको काय झालं, तुला काही त्रास होतोय का, तू एक काम कर, बस इथे खाली. आणि आता अर्जुन तिला बसवत असतो. कल्पना लगेचच तिथे पाणी आणते आणि सायलीला पाणी देते आणि म्हणते की काय झालं, चक्कर येते का तुला. सायली आता इथे मनातच म्हणते की हे सगळं काय होतं, मला छोट्या मुलाचा वाढदिवस, अर्जुनचा वाढदिवस आणि त्यात प्रतिमा आत्या, रविराज काका सगळेजण दिसत होते. हे सगळं काय होतं, म्हणजे माझ्या मनात जी शंका आहे तीच खरी आहे. आणि सायलीला आता खात्री पटली आहे, कारण अर्जुनच्या वाढदिवशीच तन्वीचा अपघात झाला होता आणि सायलीसुद्धा मधुभाऊंना त्याच दिवशी सापडली आहे आणि सायलीचासुद्धा वाढदिवस त्याच दिवशी आहे. हा सगळा योगायोग आता सायलीला अगदी व्यवस्थित कळून आला आहे. आणि सायलीला आता प्रतिमा म्हणत असते की सायली बरं वाटतंय का, नाहीतर तू रूममध्ये जाऊन आराम करते का. सायली म्हणते की नाही प्रतिमा आत्या, मला अगदीच बरं वाटतंय. आणि प्रेक्षकांना इथे आता सायलीला 100% खात्री पटली बरं का, की आपणच तन्वी आहोत ते. सायली आता स्वतःशीच म्हणते की हो, मीच तन्वी आहे. आणि आता सायलीला सगळं क्लिअर चित्र झालं आहे. त्यावर आता कल्पना लगेच म्हणते, मग तुला बरं वाटते तर मग अर्जुनला औक्षण करून घेतेस का. आणि सायली आता पुन्हा पुढे येते आणि ती अर्जुनचं औक्षण करते. आणि सायलीला आता पुन्हा एकदा अर्जुनचं औक्षण करताना लहानपणी ती जेव्हा अर्जुनच्या वाढदिवशी त्याचं औक्षण करत होती ते सगळं आता तिला आठवतंय आणि सायली आता गाळातच हसत असते. पण सायलीला तिथे प्रश्न पडलाय की मी हे सगळं इथे आता सगळ्यांना कसं सांगू, मी हे जर सांगितलं सगळेजण माझ्यावरती विश्वास ठेवतील का, हा प्रश्न आता सायलीच्या मनात मात्र निर्माण झालाय. ती सायलीच आता अर्जुनचं झालेलं म्हणजे औक्षण करून होतं आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की बायको आता मी पण औक्षण करणार. आता मात्र अर्जुनने औक्षण हा शब्द अगदी बरोबर उच्चारलेला आहे आणि म्हणतो की बायको बघ मी बरोबर बोललो की नाही. आणि आता तो सुद्धा सायलीचा आता इकडे औक्षण करत असतो आणि त्यांचं औक्षण झाल्यानंतर आता बाकीचे सगळे म्हणजे प्रतिमा, कल्पना जे आहेत ते सगळेजण आता इथे ह्या दोघांना सुद्धा ओवाळून घेतात. आणि सायली मात्र अजूनही त्या भूतकाळातच अडकली आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा तिला तोच दिवस आठवतो जो अर्जुनचा वाढदिवस आहे आणि त्या दिवशी झालेला तो सगळा प्रकार इकडे सायलीला आठवतोय. आणि सायली म्हणते की मी आता हे सगळं इथे या सगळ्यांना कसं सांगू. आणि तेवढ्यात आता इथे चैतन्य म्हणतो की अरे आज तुमचा वाढदिवस आहे, मग गिफ्टचं काय, गिफ्ट आणले की नाही एकमेकांना. आणि चैतन्य म्हणतो की अरे अर्जुनने तर गिफ्ट आणलंच नसणार आहे प्रत्येक वेळेसारखं, कारण त्याच्या काही गोष्टी लक्षातच राहत नाही आहे. आणि नेमकं तसंच झालेलं असतं. अर्जुननी ह्या वेळेला सुद्धा सायलीसाठी काहीही गिफ्ट आणलेलं नाही आहे. चैतन्य म्हणतो सायली वहिनी तू तरी आणले की नाही गिफ्ट. त्यावर सायली म्हणते की हो मी आणले ना, अर्जुनसाठी खूप छान गिफ्ट आणले. आणि सायली आता त्या ग्लानीमध्येच असते आणि ती रूममध्ये जाते आणि प्रतिमाने जे चित्र दिलं होतं तन्वीचं तिच्याकडे, जी चित्र तन्वीने अर्जुन जेव्हा लहान होता म्हणजे ज्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस आणि तन्वीचा अपघात झाला त्या दिवशीच्या वाढदिवसाला तन्वीने ते गिफ्ट म्हणून अर्जुनसाठी दिलं होतं, त्याच्यासाठी खास बनवलेलं असतं. आणि हे आता सायलीला आठवतं. सायली त्याच ग्लानीमध्ये तिच्या रूममध्ये जाते आणि ते चित्र आता अर्जुनला इथे आणते आणि अर्जुनच्या हातामध्ये देते. मंडळी आता मात्र इथे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. म्हणजे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की सायली हे गिफ्ट अर्जुनला का देते. हे तर तन्वीने ज्या वर्षी तन्वीचा अपघात झाला त्याच वर्षी अर्जुनसाठी हे गिफ्ट म्हणून बनवलं होतं, त्याच्यासाठी खास तिने हे केलं होतं. आणि तेच गिफ्ट आता ही सायली अर्जुनला का देते. अर्जुनसुद्धा त्या गोष्टीकडे पाहत बसतो आणि त्यालाही आठवतं की हे तन्वीने मला दिलं होतं त्याच्या शेवटच्या, म्हणजे तन्वी ज्या वेळेला असते तेव्हा त्यांचा जो शेवटचा वाढदिवस झाला आहे तेव्हा दिलेला आहे. त्यावर सायली म्हणते की अर्जुन घे ना, अरे तुझ्यासाठीच बनवलं आहे मी हे खास. त्यावर आता सगळेजण सायलीकडे पाहतच बसतात. रविराज, प्रतिमा, कल्पना सगळ्यांनाच काहीच कळत नाही आहे की हे सगळा काय प्रकार आहे. पण आता इथे सायलीला मात्र सायली तिच्या भूतकाळामध्येच अडकलेली असते आणि ती त्याच ह्याच्यामध्ये असते, ग्लानीमध्ये असते. आणि मधुभाऊंना आता हे कळलं की म्हणजे सायली तन्वी आहे तर त्यांना माहिती आहे. पण आता मधुभाऊंना हेही समजतं, म्हणजे सायलीला सुद्धा समजलं आहे की आपण तन्वी आहोत ते. आणि मधुभाऊ आता त्यांच्या हाताची पायाची हालचाल करायला सुरुवात करतात तिथे सगळ्यांसमोर. त्यांना आता इथे सगळ्यांसमोर काहीतरी बोलायचं असतं. मधुभाऊ आता इथे सायलीला साऊ साऊ म्हणून आवाज देण्याचा प्रयत्न करतात आणि तेवढ्यात सायलीचं मधुभाऊंकडे लक्ष जातं आणि सगळेजण आता मधुभाऊंकडे पाहतात की त्यांची हाताची पायाची हालचाल सुरू झाली आहे आणि ते बोलण्याचा प्रयत्न करतात. सायली मधुभाऊंच्या जवळ येते आणि म्हणते मधुभाऊ तुम्हाला काही सांगायचं आहे का.
आणि सायली आता मधुभाऊ मानेने त्यांना मान हळवून असं इशारा करतात की हो म्हणून. सायली मधुभाऊंच्या जवळ येते आणि म्हणते, मधुभाऊ आज मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. प्लीज तुम्ही आज मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. गेले कित्येक दिवस झाले हा प्रश्न माझ्या डोक्यात आहे, पण मला त्याची क्लिअर उत्तरच मिळत नाही आहेत. मला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे, पण माझी अजूनही खात्री पटत नाही आहे आणि मधुभाऊ ते तुम्हीच सांगू शकता. त्यावर आता सायलीकडे सगळेजण पाहतात की सायलीला असं मधुभाऊंना काय विचारायचं आहे. सायली आता मधुभाऊंच्या जवळ येते, त्यांच्या पायाजवळ बसते आणि म्हणते की मधुभाऊ, गेले कित्येक दिवस झाले माझ्या मनात एकच शंका आहे आणि तुम्हाला तर माझे आई वडील कोण आहेत हे सुद्धा माहिती आहे. मग तुम्ही मला सांगा की माझ्या मनात जी शंका आहे ती खरी आहे का? मधुभाऊ मीच खरी तन्वी आहे का? आता सायलीने जेव्हा सगळ्यांसमोर हा प्रश्न विचारलाय, सगळेजण शॉकिंग, म्हणजे सगळ्यांना खूप मोठं सरप्राईज आहे की सायली मधुभाऊंना हा असा प्रश्न का विचारतीये. आता मात्र मधुभाऊनी सगळ्यांसमोर डोळे हलवत आणि मानेने इशा करत हो म्हणून असं उत्तर दिलंय आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय की हे सगळं काय आहे. आणि मधुभाऊ आता इथे बोलण्याचा प्रयत्न करतात आणि सगळ्यांसमोर हो असं आता त्यांनी उत्तर दिलंय की हो, तूच रविराज आणि प्रतिमाची मुलगी आहेस, तन्वी आहेस, हे आता मधुभाऊनी सगळ्यांना सांगितलंय. आणि सायलीला आता तिचे अश्रू अनावर होतात आणि ती मधुभाऊंनाच घट्ट मिठी मारते. आता मात्र सगळ्यांनाच काही कळत नाहीये. आता रविराज आणि प्रतिमा मधुभाऊंच्या जवळ येतात आणि मधुभाऊ आता रविराज आणि प्रतिमाचा हात हातात घेऊन सायलीचा हात त्यांच्या हातात देतात आणि ते म्हणतात की सायलीच तुमची मुलगी आहे. हे आता मात्र मधुभाऊनी सगळ्यांच्या समोर क्लिअर केलंय, सगळ्यांना सांगून मोकळे झाले आहेत.